जे SPTRYK कॉलेज म्हणजे याच कॉलेजमधून ते रिटायर झालेले आहेत आणि सायन्स फोरमसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि 100% प्रोत्साहन आम्हाला त्यांच्याकडून मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बरेचसे उपक्रम सायन्स फोरमतर्फे घेतले गेलेले आहेत. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर प्रकाश कोल्हे सर, जे मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था याचे ते संस्थापक आहेत. त्यांच्याही शाळेमुळे 2-3 वेळा जाण्याचा योग आला होता. त्यांच्या शाळेमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, ते फार महत्त्वाचं आहे आणि मी तेव्हापासून जास्त इम्प्रेस झालेलं आहे. तिथं त्याने लिहिलेलं आहे, एव्हरी माइंड इज अन इनोव्हेटर. प्रत्येक लहान मुलगा जरी असेल तरी त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि नाविन्यपूर्ण काही गोष्टी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्याला फक्त गरज कशाची आहे, त्याला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे आणि ही संधी देण्याचं काम सायन्स फोरमतर्फे आम्ही करत आहोत. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी इतर मान्यवर महाजन सर पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा याच क्षेत्रामध्ये म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. निरनिराळे त्यांनी लहान मुलांनी प्रयोग करावे म्हणून किट बनवलेले आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिक्षक, पालक आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी, जे आपल्या पालकांना शिक्षकांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. या सर्वांचं मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. आणि अगदी थोडक्यात सायन्स फोरमची माहिती द्यायची म्हणजे सायन्स फोरम हा एक इनफॉर्मल ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये विज्ञानप्रेमी लोक एकत्र येतात आणि निरनिराळे कार्यक्रम, निरनिराळे उपक्रम हे त्याच्यामध्ये राबवले जातात. अनिल क्षत्रिय जे आता सध्या आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांनी जवळपास 40 वर्षापूर्वी हा ग्रुप सुरू केला. याला मी संस्था म्हणणार नाही, हा ग्रुपच आहे, तो त्यांनी सुरू केला. सायंटिफिक ॲटिट्यूड मुलांमध्ये राहावा, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची वृत्ती मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी, सायन्सचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने सुरुवातीला काही 5-6 लोक एकत्र आले होते आणि त्याच्यातून मोठा ग्रुप बनला. आणि तेव्हापासून सायन्स फोरमतर्फे विविध कार्यक्रम हे त्यावेळेसही घेतले जायचे. त्या काळामध्ये कॉम्प्युटर नवीन आले होते, लोक जास्त आले होते की कॉम्प्युटर म्हणजे काय, आपल्या नोकऱ्या जाणार. तर त्यावेळेस कॉम्प्युटर या विषयावरती असंख्य व्याख्याने सायन्स फोरमतर्फे आयोजित केली होती. जे काही नवीन विषय येतात, लार्ज हॅड्रॉन कोलायडर, फिजिक्स मधले असतील किंवा बायोलॉजी मधले असतील, या विविध विषयावरती त्या काळामध्ये चांगल्या चांगल्या वक्त्यांकडून व्याख्यानं आयोजित केली जायची. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बरेच उपक्रम सायन्स फोरमतर्फे तेव्हापासून घेतले जात आहेत. SPTRYK कॉलेजमध्येच मे महिन्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांकडून काही इलेक्ट्रॉनिक्स खेळणी बनवून घेण्याचा कार्यक्रम दरवर्षी घेतला जायचा. त्याचबरोबर इतर काही गोष्टी ज्या विद्यार्थ्यांनी करायला हवेत त्याला आपण हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी म्हणतो. या हँड्स ऑन ॲक्टिव्हिटीचे बरेचसे कार्यक्रम सायन्स फोरमने घेतलेले आहेत. आणि अनिल क्षत्रिय सर यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही त्यांचं हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यासाठी आम्हाला खूप जणांकडून प्रोत्साहन मिळतं, मार्गदर्शन मिळतं. त्याच्यामुळे आम्ही हे कार्यक्रम या ठिकाणी घेऊ शकत आहोत. सायन्स फोरमचा जो हा ग्रुप आहे, याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या ग्रुपमध्ये कोणीही अध्यक्ष नाही, सेक्रेटरी नाही, खजिनदार नाही आहे, तेव्हा कुणा वर्गणी द्यायची गरज नाही आहे. आणि सायन्स प्रेमी लोक एकत्र येऊन निरनिराळे उपक्रम राबवले जातात. याच्यामध्ये हे जे काही उपक्रम राबवले जातात, शाळेमध्ये सुद्धा जाऊन विद्यार्थ्यांना प्रयोग दाखवून त्याच्या मागचं विज्ञान, त्याच्या मागची संकल्पना काय आहे किंवा त्याच्या मागचे तत्व काय आहेत आणि कन्सेप्ट त्याच्या काय आहेत हे विद्यार्थ्यांना सांगितलं जातं. असे बरेचसे उपक्रम घेतले जातात आणि या गोष्टीसाठी एकही रुपयाची फी विद्यार्थ्यांकडून किंवा शाळेकडून किंवा कोणाकडूनही घेतले जात नाही. आता देखील आपल्याला माहिती आहे की आपला हा जो उपक्रम आपण घेतला की विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बनवायचे
आणि त्याची जी स्पर्धा घेतली विद्यार्थ्यांकडून आपण कोणाकडून फी घेतलेली नाही. आम्हाला जे काही थोडेफार इकडून तिकडून देणगी मिळते त्याच्यातून आम्ही हा खर्च करतो. आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना एक प्रकारे प्लॅटफॉर्म मिळावा, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा खूप चांगले गुण आहेत, कला आहेत की त्यांनी जर का ऍक्टिव्हिटी बनवल्या तर त्याच्यातून त्या बऱ्याचशा गोष्टी शिकत असतात. आजकाल फक्त नुसतं मार्क घेऊन चालणार नाही, तर स्किल सुद्धा त्याच्याबरोबर अत्यंत आवश्यक आहे. आणि विद्यार्थी जेव्हा व्हिडिओ बनवतो त्यावेळेस तो बऱ्याच वेळा फेल सुद्धा जातो. मुलं फेल्युअर सुद्धा त्यांना पचवता आलं पाहिजे, त्याच्यातून सुद्धा शिकून ते वरती आले पाहिजे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ आम्ही पाहिलेले विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत. ती स्पर्धा घेणं म्हणजे खरोखर अवघडच होतं, कारण इतक्या विद्यार्थ्यांमधून बेस्ट व्हिडिओ काढणं, कारण सगळेच बेस्ट आहेत, सगळेच व्हिडिओ खूपच छान होते, त्याच्यातून बेस्ट व्हिडिओ काढणं ही खरोखर एक फार मोठी कसरत होती. म्हणजे खरं तर एखादी रनिंगची स्पर्धा घेतलेली बरी पडते, कारण ते जे दिसतं कोण आहे आणि तिथं विषय मिळतो. पण इथं असं होत नाही. आणि मला माहित आहे की याच्यामध्ये खूप चांगले चांगले व्हिडिओ आहेत, परंतु शेवटी काहीतरी फॅशनल मार्क्समुळे ते मागं पडलेले आहेत. त्याच्यामुळं आमच्यावरती बरेचसे पालक, शिक्षक, विद्यार्थी नाराज आहेत. पण आता या ठिकाणी आम्ही काहीच करू शकत नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी, पण मी एवढं निश्चित म्हणेल की विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन ते व्हिडिओ बनवले होते आणि त्या व्हिडिओचा त्या विद्यार्थ्यांना खूप चांगला उपयोग हा निश्चितपणे झाला असेल. कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचं प्रेझेंटेशन स्किल विद्यार्थी शिकतात की आपल्याला सादर करायचंय, जे काही आहे ते आपल्याला सादर करायचंय. एकतर एखादी ऍक्टिव्हिटी करायची, ती केल्यानंतर ते सादर करायचं, म्हणजे कम्युनिकेशन स्किल सुद्धा आहे, प्रेझेंटेशन स्किल सुद्धा आहे, एखादी गोष्ट करायची एक जिद्द आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तर मी म्हटलं की मार्काबरोबर आजकाल स्किल आवश्यक आहे. इंजिनियर झाल्यानंतर 10% 10 ते 15% इंजिनियरला चांगले नोकऱ्या मिळतात असं आपण पेपरमध्ये वाचतो. आणि हे 10% आता इथं बसलेले, ते पुढे जाऊन निश्चितपणे यशस्वी होणार आहे, याच्याबद्दल अगदी खात्री बाळगा. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी जे कार्य सुरू केलेलं आहे ते अखंडपणे त्यांनी चालू ठेवावं हे मी या प्रसंगी सांगतो. आणि याच्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचा म्हणजे हा जो आपण उपक्रम घेतला होता त्याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी मी डॉक्टर प्रवीण जोशी सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर प्रकाश कोल्हे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर VN सूर्यवंशी सर आणि मार्गदर्शक म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय ढोले सर येणार होते. ते आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात, पण आज विज्ञान दिन असल्यामुळे ते म्हणे की काल परवा कोणाला की नाही शक्य होणार, अदरवाईज ते आपल्यामध्ये असतात किंवा त्यांच्या थ्रूच आपले बरेचसे प्रोग्राम्स सुरू आहेत. साधारण 5-1 वर्षापूर्वी जेव्हा त्यांची मोबाईल व्हॅन नाशिकमध्ये आली होती, तर आपण सर्व नाशिकच्या शाळा आणि आजूबाजूचे पाडे तर ते तिथे ती मोबाईल व्हॅन घेऊन गेलो होतो. लागोपाठ 2-3 वर्ष हा उपक्रम चालला, परंतु ती व्हॅन इतकी प्रचंड मोठी होती की काही शाळाच काही कव्हर होऊ शकायच्या किंवा काही रस्त्याने ती जाणं शक्य नव्हतं वगैरे वगैरे. मग आम्ही सरांनी आणि आम्ही डिस्कस करून त्यातले काही प्रयोग का होईना आपल्याला छोटे बनवून आपण ते बनवून मुलांपर्यंत कसं जाऊ, प्रत्येक शाळेत कसं जाऊ, या दृष्टीने मग आम्ही विचार सुरू केला. इकडे पहिल्या बेंचवर पण जागा आहे, इकडे पहिले इथे ठिकाणी आलं तरी चालेल. तर तेव्हापासून मग आम्ही तो उपक्रम बऱ्याचशा शाळांमधून राबवत आहोत
किंवा पाड्यांमध्ये पण बरोबर आम्ही जात आहोत. आणि त्याचबरोबर मग तेव्हापासूनच आम्हाला ही एक कल्पना सुचली की फक्त आम्ही प्रयोग करून दाखवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी प्रयोग करावे, छोटे छोटे प्रयोग करावे आणि ते प्रयोग करून त्याचा एक छोटा व्हिडिओ जर का त्यांना काढता आला तर त्यांनी तो व्हिडिओ पाठवावा की त्या मनाने विद्यार्थ्यांकरता तशी म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने या सर्व गोष्टी कराव्या. सर्वप्रथम आम्ही काय करत होतो की विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन आम्ही डायरेक्ट करत होतो, परंतु ते नंतर लक्षात आलं की 4 आणि 5 हजार विद्यार्थी जर का जॉईन झाले तर ह्या सगळ्या गोष्टी कठीण होतात. मग आम्ही साधारण 2-3 वर्षापासून ही एक कल्पना राबवली की एक शिक्षक जॉईन करून घ्यायचा आणि त्यांनी जास्तीत जास्त 10 विद्यार्थ्यांचे व्हिडिओ बनवून पाठवायचे. म्हणजे ते एक लिमिट आम्ही टाकून दिलं, कारण याचा असेसमेंट वगैरे ह्या पण मोठ्या गोष्टी असतात. तर आता या स्पर्धेमध्ये सुद्धा 214 शिक्षकांनी सहभाग घेतला. त्यांचे जवळजवळ 10 व्हिडिओ जरी म्हणले किंवा एक ॲव्हरेज 5-7 व्हिडिओ जरी म्हणले तरी 1200च्या वरती व्हिडिओ आले. त्याच्यातून आम्ही साधारण एक 1000 आम्ही व्हिडिओ निवडले. परत त्याच्यातून सेकंड असेसमेंट करून साधारण 550 व्हिडिओ निवडले आणि 80 शिक्षकांच्या मदतीने आम्ही हे फायनल असेसमेंट केलं. आणि तुम्ही बघता की प्रत्येक 1ली ते 12वी असे 3-3 बक्षीस आम्ही दिले. मागच्या वेळेस एकदा काय झालं की आम्ही बक्षीस वेळेवर डिक्लेअर केले, प्रचंड गर्दी झाली, बसायला जागा नव्हती. आणि दुसरं असं होतं की आपल्याला त्या मुलांना तोपर्यंत कळत नाही की आपल्याला बक्षीस मिळालं नाही मिळालं, ते लहान मुलं असतात. म्हणून मग आम्ही ठरवलं की ज्यांना बक्षीस मिळालंय त्यांनाच बोलू. अगदी बारीकसा फरक असतो थोडासा आणि त्याच्यामुळे त्यांना ते बक्षीस मिळत नाही. तर यावेळेस मग फक्त आम्ही ज्यांना बक्षीस आहे त्यांनाच बोलवलेलं आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही पुणा, मुंबई, कल्याण आणि नाशिकच्या आजूबाजूचे पण बरेचशा शाळा इथे आलेल्या आहेत. तर आता सर्वप्रथम मी आपल्या मान्यवरांची तुम्हाला ओळख करून देतो. डॉक्टर B.N. सूर्यवंशी सर आम्ही साधारण बरोबरच जॉईन झालो. सर माझ्या 1 वर्ष आधी जॉईन झालेले होते. फक्त मी प्राध्यापक म्हणून रिटायर झालो आणि सर प्रिन्सिपल म्हणजे बऱ्याच कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून होते. ओझर कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर बोर्डी कॉलेजमध्ये आणि 2005 साली तिकडे HPT आर्ट्स आणि RYK सायन्स कॉलेजमध्ये. परंतु ते जरी प्रिन्सिपल झाले, मॅनेजमेंटमध्ये जरी गेले तरी पण सायन्सची आवड त्यांची कंटिन्यू होती. सरांनी PhDचं वर्क पण त्याच्यामधूनच केलं. आणि आम्ही साधारण 2000 सालापासून सायन्स फोरम आणि RYK कॉलेज कनेक्टेड आहे. सायन्स फोरम त्याच्याही आधी 78 साली सुरू झालं, परंतु 2000 सालापासून आम्ही आपले इथले कॉलेजचे विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेन करून शाळा इथे बोलवायचो. आणि आज सकाळी पण हाच उपक्रम इथे पण राबवला आम्ही. सकाळी 2 पर्यंत तो उपक्रम चालू होता. आणि त्या सर्व गोष्टीला आम्हाला सूर्यवंशी सरांचं कायम सहकार्य मिळायचं आणि ते आतापर्यंत मिळत आहे. आणि त्याच दृष्टीने आता सर सायन्स फोरमचे पण मेंबर आहेत पहिल्यापासूनच. आणि आता आम्ही रिटायर असल्यामुळे सर सोसायटी लेवलला जॉईन आहेत आणि आमचं सायन्स फोरमचं काम त्या दृष्टीने अजूनही कंटिन्यू चालू आहे. आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाश कुल्ले यांचं पण आमचं कम्युनिकेशन साधारण महिन्यामधून एकदा असतं. त्यांचा खूप मोठा व्याप आहे. मानवधन सामाजिक संस्था आणि त्याचबरोबर अशा एक 13-14 संस्थाचे ते संस्थापक आहेत. ओळख त्यांनी लिहून दिली आहे, पण मला वाटतं की ह्याच्यापेक्षा त्यांचं लहान म्हणजे आमचं जे बोलण्यात येतं ते सांगावं असं मला वाटतं. त्यांची
त्यांनी एक 10-12 पुस्तकं पण लिहिलेली आहेत. ती पुस्तक एकदा जर का उघडलं त्यांचं बालपण तर अक्षरशः ठेवत नाही. म्हणजे आत्ता पण माझ्या अंगावर काटा आलाय खरं सांगतो की त्या पद्धतीत म्हणजे त्या ह्याच्यात जीवनात ते वाढले आणि एक मानव धर्म म्हणजे माणसाला कसं पुढे नेता येईल वगैरे हा त्यांचा ध्यास लहानपणापासूनचा आहे. आणि मग त्याच्यातून त्यांनी मानवधन कसं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कसं करता येईल. आता 10-12 संस्था म्हटल्या आणि अगदी नॉमिनल फी जवळजवळ फी नाहीच अशा पद्धतीने त्या संस्था सगळ्या चालवल्या. तर अशा पद्धतीने सरांचं प्रचंड काम आहे. त्यांनी 10-12 पुस्तकं लिहिलेली आहेत. माझ्याकडे 2-4 पेजेस आहेत. सरांचे 43 मानाचे पुरस्कार आहेत. पण एक तर काय झालं ते बारीक आणि लाईन फक्त मी एकदम ट्राय करतो वाचायचा. हे पहा, ज्ञानरत्न पुरस्कार आहे, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार, गोदा पुरस्कार. मध्यंतरी एक सरांनी आताच आमचं बोलणं पण झालं, काहीतरी प्रचंड पॉवर त्यांनी वाचवली विद्यार्थ्यांना सांगून आणि त्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण नाव नोंदणी झालेली आहे. असे प्रचंड पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. तर मी जास्त काही ओळख तुमची करून नाही देऊ शकत. बरं, आता आपण आपल्या मेन प्रोग्रामला बोलूया. आपला मेन प्रोग्राम म्हणजे साधारण ह्या हॉबी क्लासचा किंवा व्हिडिओ बनवण्याच्या स्पर्धाचा आपला मुख्य उद्देश म्हणजे काय आहे. आम्ही साधारण एक 10-12 वर्षापासून याच्यावर विचार करतोय. कॉलेज लेवलला आम्ही त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी केल्या, परंतु आता स्कूल लेवलला कशा दृष्टीने जायचं तर या दृष्टीने 1-2 मिनिटात सांगतो. त्याचं आपण उद्घाटन करू आणि पुढच्या प्रोग्रामला बोलूया. तर यामध्ये विद्यार्थ्यांकडनं आपण हे छोटे छोटे व्हिडिओ सिलेबस बेस्ड, पर्टिक्युलरली आता आपण सिलेबस बेस्ड व्हिडिओ बनवून घेतोय. साधारणतः काल आम्ही महाजन सरांची चर्चा झाली. महाजन सर हे डॉल्फिनचे संस्थापक आहेत. डॉल्फिन आणि त्यांची अजून ओळख करून द्यायची म्हणजे त्यांनी बक्षिसं जवळजवळ अगदी नॉमिनल कॉस्टमध्ये आम्हाला दिली आणि ती विद्यार्थ्यांना आम्ही देतो आहोत. ती किट्स तुमच्याकडे येतील. त्यांचा नंबर आहे, काही आढळलं तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आम्ही तरी नाही ते सॉल्व्ह करू शकणार, पण अगदी सुंदर किट आहे आणि सहज बनवता येतील अशी आहे. त्या दृष्टीने आमची काल परवा 2 दिवस चर्चा झाली. ते खास नाशिकमध्ये आलेले आहेत आपल्याकरता. आणि हे सिलेबस बेस्ड व्हिडिओ तर सिलेबसमध्ये टेक्स्टमध्ये असतं, परंतु ते काही खूप लक्षात राहत नाही. परंतु त्याचं जर का विद्यार्थ्यांनी कृती केली आणि व्हिडिओ बनवला तर ते कायम लक्षात राहतं. आणि ते बेस्ट व्हिडिओ हे 36 व्हिडिओ तर आपण इमिजिएट वेबसाईटवर टाकलेले आहेत. आता आपण त्याचं ओपनिंग पण करणार आहोत. ते एखादा व्हिडिओ आपण बघू पण. आणि ते अमूल्य व्हिडिओ आहेत की अक्षरशः म्हणजे मला स्वतःला तरी लाज वाटते की मी सो बेस्ट नाही करू शकत. इतके सुंदर व्हिडिओ आहेत. आणि अशा प्रकारचे आता जवळजवळ आपल्याकडे 1000 व्हिडिओ आले. त्याच्यातले आम्ही 500 काढले आणि 500 मधून हे 36 बक्षिसं तुम्हाला मिळत आहेत. आणि हे 36 तर व्हिडिओ टाकलेलेच आहेत आपण. आणि याच्यातूनही आम्ही आमच्या एक्सपर्ट्सकडनं बेस्ट व्हिडिओ जे असतील ते टाकू. बारीक सारीक काही चेंजेस असतील ते पण सांगू आणि ते बनवून टाकू. आणि असा एक व्हिडिओचा मोठा संग्रह आपला सायन्स फोरमच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल. आता पण आपण बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि इथून पुढे टाकले जातील. आणि अगदी विद्यार्थ्यांनी बनवलेले उत्स्फूर्त व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांनी पाहिल्यावर अगदी सहज ते बनवू शकतात. तर या पद्धतीने शिक्षण अगदी खेळकर होऊ शकतं. आणि ते तुम्हीच बनवतात. एका दिवसात 1000 व्हिडिओ जर का आमच्याकडे आले तर एवढी मोठी संपत्ती नाही आहे. आणि ते शिक्षकांथ्रू आम्ही घेतो. म्हणजे मग ती डायरेक्ट स्क्रुटिनी होते. ते शिक्षक बघतात, काही चेंजेस काय करायचे ते सांगतात वगैरे. ते अशा पद्धतीने ते आपल्याला ते मिळू शकतात. तर माझ्या मते आपण मान्यवरांना विनंती करूया, इथे ओपनिंग करू 1-2 मिनिटात आणि पुढच्या प्रोग्रामला.
रनिंग झालेलं आहे आणि जर का युट्यूब याला डायरेक्ट कनेक्ट झालं तर आपण चॅनल पण करतो ते. आणि नाही पण त्याच्यातला तरी व्हिडिओ दाखवता येईल आपल्याला. एखादा व्हिडिओ फक्त आपण रन करू. Good morning, honorable judges, teachers, and all ती रील पण बनवलेली आहे. आपला प्रोग्राम झाला की टाकली जाईल. Magic, magic, magic. I am Maggie Srivan. We are Parvani from Guru Nanak English High School, Kalyan, studying in 5th grade. Today, I will explain some mathematical facts using English course. On the topic, prime numbers, multiples, and factors. आले ना काही On page number 46 of the Yes. काय नावाने? of one to four. Okay. So let's start with prime numbers. Prime number. Prime number are the numbers which are not divisible by any number. It's only divisible by one and the number itself. So let's take an example of 70. If 17 is divisible by any number, no, it is only divisible by one and the number itself. So 17 is a prime number. Now let's learn about least common multiple. As you can see here, the number which are seen are the timetable of 3. Now we take the timetable of 4. As you can see here, some numbers are seen and some numbers are not seen. The number which are seen are the least common multiple of timetable of 3 and 4. So the smallest is 12 and the highest is 96. So the LCM is 12. Thank you. All my dear friends, zoom, zoom, zoom. Magic, magic, magic. I am Maggie Srivan. We are Parvani from Guru Nanak English. तुम्ही जेव्हा हे व्हिडिओ पाहाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की एक एक व्हिडिओ म्हणजे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार आहे. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी हे व्हिडिओ सादर केलेले आहेत. कदाचित याला हे सांगायचं असेल की शिक्षकांनी कसं शिकवायला पाहिजे. बरेचसे असे व्हिडिओ आहेत की जे विद्यार्थ्यांनी खूप चांगले बनवलेले आहेत. आणि म्हणजे या प्रसंगी मला तर हे सांगावं वाटतं की जसं आता आपण बँकेत गेल्यानंतर KYC करतो, नो युअर कस्टमर, तसं या विद्यार्थ्यांनी KYP करावं, नो युअर पोटेन्शियल. तुमच्याकडे खूप पोटेन्शियल आहे, तुमच्याकडे खूप क्षमता आहे, त्या जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही कार्यरत राहा. कारण आजकालच्या जमान्यामध्ये मार्क्स हे मिळतात आहे. मार्क्स मिळायला काही मला नाही वाटत काही फारशी अडचण आहे. एक आमचा जमाना असा होता, सूर्यवंशी सर सुद्धा सांगतील की आता मी BSc असताना 40 मार्काला पासिंग होतं. स्टॅटिस्टिक्सला मला 39 मार्क पडले होते. 39. एका मार्कासाठी कोणी दया करत नव्हतं. असे माझे बरेच मित्रही होते की ज्यांना 39 मार्क पडले होते, एका मार्काने नापास. शिक्षकांकडे गेल्यानंतर शिक्षक म्हणायचे, अरे तू 60-70 मार्काची तयारी कर तर पास होशील, तू 40 मार्काची तयारी नको करू. त्याच्यामुळं आत्ताच्या याच्यामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये थोडेसे मार्क्स इझिली मिळतात आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे तर त्यांच्या क्षमता वाढवायला पाहिजे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि हे जेव्हा विद्यार्थी अशा पद्धतीने हे व्हिडिओ करतात त्याच्यामध्ये त्यांचा एक प्रकारे कॉन्फिडन्स सुद्धा खूप वाढतो आहे. आजच्या या कार्यक्रमाला जे गेस्ट लाभलेले आहेत त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येईल की ते म्हणजे मी तर सूर्यवंशी सरांना 40 वर्षापासून ओळखतोय. अतिशय शांत व्यक्तिमत्व आहे. तसेच प्रकाश कोल्हे सर सुद्धा अतिशय शांत व्यक्तिमत्व आहे. 40 वर्षामध्ये मी सूर्यवंशी सरांना असं खूप चिडलेलं आहे, त्रागा करता असं कधीच पाहिलेलं नाही. आता हे सगळं त्यांनी कसं मिळवलं काय माहिती. कारण हे जर का मला त्यांचा गुण मिळवायचा असेल तर मला तर तपश्चर्याच करायला आहे. पण असे खरोखर खूप चांगले ज्ञानी व्यक्ती आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी
प्राध्यापक संजय ढोले सर हे काही उपस्थित राहू शकले नाही, फक्त त्याची खंत आहे, कारण ते सुद्धा अतिशय सुंदर वक्ते आहेत आणि ते आमच्या सायन्स फोरमच्या सगळ्या कार्यक्रमाला ते पुण्यावरून येणार म्हणजे येणार, ते स्वतःहून येणार आणि तेवढ्याच कार्यक्रमासाठी ते अवश्य आवर्जून उपस्थित राहतात. आणि त्यांच्याकडून खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन आणि मार्गदर्शन घेऊनच आम्ही हे कार्यक्रम घेत आहोत खरं तर. पण ते त्यांच्याकडे आज सायन्स फोरमचे म्हणजे नॅशनल सायन्स डेवर बरेच कार्यक्रम असल्यामुळे ते म्हणाले की ते सुद्धा मी प्रयत्न करून येण्याचा प्रयत्न करेल, परंतु ते बहुतेक तर काही आता येऊ शकणार नाही. तर आजच्या या कार्यक्रमासाठी जे आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत, पाहुणे लाभलेले आहेत, त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं असं मी प्रवीण जोशी सरांना विनंती करतो. सायन्स फोरम या कार्यक्रमामध्ये आम्ही कधीही गुलाबाची फुलं वगैरे वापरत नाही, कारण आम्हाला असं वाटतं की ते गुलाबाची फुलं झाडावरती छान दिसतात, कुठलीही फुलं. त्यामुळे पुष्प म्हणजे ही संकल्पना अशी आहे की पुस्तक स्वरूपामधील पुष्प. सॉक्रेटिस हा एक फिलॉसॉफर होऊन गेला, ज्ञानशास्त्रज्ञ. त्याने खूप विचार केला की एखादी गोष्ट शिकवायची कशी. शेवटी त्याने असं सांगितलं की मी कुणालाही काहीही शिकवू शकत नाही, फक्त मी दुसऱ्याला विचार करायला लावू शकतो. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या मागं तेच कारण. जेव्हा मुलं एखादी गोष्ट करायला लागतील त्यावेळेसच ते विचार करायला लागतील की मला ही गोष्ट कशी करायची. आता यांनी बरेच चार्ट वगैरे बनवले, कारण ते त्याला ते चार पाच वेळा चार्ट बनवायला लागले असतील. आणि या उद्देशाने आम्ही मुलांना प्रोत्साहन देत असतो की त्यांनी जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी करून त्याच्यातून शिक्षण घ्यावं. तर आजच्या या कार्यक्रमासाठी जे आपल्याकडे पालक किंवा शिक्षक उपस्थित आहेत, तसेच विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांनी त्यांचा काही अनुभव या ठिकाणी सांगावा अशी मी विनंती करतो. आपले सुद्धा मार्गदर्शन मोलाचे आहे. प्लीज कम फॉरवर्ड. या सन्माननीय व्यासपीठावरील माननीय सभासद, इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षकवृंद, पालक आणि माझे प्रिय विद्यार्थी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे अभिनंदन. मी या लेवलपर्यंत या ठिकाणी आलात, इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी ॲक्च्युली. मी सर्वात आधी माझा परिचय या ठिकाणी करून देते. मी वैभवी पानंद करते. गुरु नानक इंग्लिश हायस्कूल कल्याण या ठिकाणी इथे आलेली आहे. आणि सायन्स फोरम नाशिक साधारणतः गेल्या वर्षापासून मी सरांसोबत आहे. गेल्या वर्षीही इव्हॅल्युएशनसाठी मी सरांसोबत काम केलं, यावर्षीही काम केलं. आणि मला सांगताना एक अत्यानंद असं होतं की डे बाय डे इम्प्रूव्हिंग. ॲक्च्युली ज्यावेळेला हे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे सेशन झालं आणि प्रत्येक रविवारी मीटिंग्स असायच्या आमच्या. सर आणि प्रवीण सर आहेत, डॉक्टर प्रवीण सर आहेत किंवा डॉक्टर अदर त्यांचे जे काही सहकारी आहेत ते ज्या काही गुगल मीट्स घेत होते आमच्या, प्रत्येक गोष्टी अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी ते आम्हाला एक्सप्लेन करत होते. आमचे सगळे डाऊट्स आधी क्लिअर करत होते. बिईंग अ टीचर म्हणून आधी आमचे डाऊट्स सॉल्व्ह होणं महत्त्वाचं होतं, बिकॉज इट गेट रिफ्लेक्टेड टुवर्ड्स स्टुडंट्स. दॅन आम्ही जे काही शिकणार आहोत तेच पुढे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पास ऑन करणार आहोत. त्यामुळे छोट्यातला छोटा डाऊट सरांनी सॉल्व्ह करून आमच्याकडून ते करून घेतलं. यासाठी सरांचा खरंच विशेष मी आभार मानू इच्छिते. आणि एक गोष्ट मला प्रकाशाने जी सर्वप्रथम सांगायची आहे डॉक्टर प्रवीण जोशी सरांविषयी, ती म्हणजे पेशन्स. मी
गेल्या वर्षीही सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, मी यावर्षीही सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि सर आय प्राऊडली से दॅट अँड आय ॲप्रिशिएट युअर पेशन्स ॲक्च्युली, द पेशन्स लेवल हिअर ॲक्च्युली. म्हणजे इतक्या वेळा मी सरांना फोन केला असेल, मीच नाही, आता जसं आपण डिस्कशन झालं की हजारो व्हिडिओ महाराष्ट्रातून आले होते, त्यामुळे हजारो शिक्षक त्यांना फोन करत होते, पालक त्यांना फोन करत होते. कधीही असं झालं नाही की सरांनी फोन उचलला नाही किंवा मेसेजला रिप्लाय दिला नाही. प्रत्येक वेळा इज रिस्पॉन्डिंग, फोन उचलणार, फोन नाही उचलला गेला तर कॉलबॅक स्वतःहून करणार. मग तुमच्या ज्या काही क्युरीज आहेत त्याच ठिकाणी इमिजिएटली रिझॉल्व करणार. कुठल्याही आवाजातल्या वेवलेंथमध्ये फरक पडू न देता की म्हणजे आय जस्ट रिक्वेस्ट ऑल ऑफ यू जस्ट बिग हँड ऑफ applause for them actually. म्हणजे हा पेशन्स खरं तर शिक्षक म्हणून आमच्यात असायला हवा आणि मी खरंच यापुढे इतक्या पेशंटली माझ्या स्टुडंटसोबत खरंच बिहेव करण्याचा प्रयत्न करेन. एखादा विद्यार्थी एखादी गोष्ट जेव्हा 10 वेळा तुम्हाला विचारतो त्यावेळेला 11व्यांदा कुठेतरी तुम्ही थोडेसे फ्रस्ट्रेट झालेले असतात, परंतु तोच प्रश्न 1000व्यांदा सुद्धा सरांनी छान तेवढंच ताकदीने समजून सांगितला. यासाठी मला हे ॲक्च्युली ॲप्रिसिएशन करावंसं वाटलं. कृतीशील आधारित उपक्रम जेव्हा हा विषय मी ऐकला